अध्यक्ष महोदय, औचित्याच्या मुद्द्यावर बोलण्याची संधी या ठिकाणी आपण दिली त्याबद्दल प्रथमतः आपले आभार व्यक्त करतो। मी ज्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलोय या मतदारसंघाचं नेतृत्व महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी केलेलं आहे। आज कराड तालुक्याचा पश्चिम भाग आहे, या ठिकाणी आजही अतिशय दुष्काळी अशा पद्धतीची परिस्थिती आहे। त्या ठिकाणी तारळी नदीवर 50 मीटर हेडपर्यंत पाल उपसा सिंचन योजना तसेच त्या ठिकाणी इंदोली उपसा सिंचन योजना झालेली आहे, परंतु या योजना टेस्टिंग झाल्या आणि त्यानंतर परत कधीही आजपर्यंत 10 वर्षांमध्ये ही योजना चालू झाली नाही। कारण या ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वतःच्या लिफ्ट केलेल्या आहेत, त्यामुळे ही योजना आज बंद स्वरूपात आहे। परंतु ही योजना 50 मीटर हेडवरून जर 100 मीटर हेडपर्यंत केली तर या विभागाचा दुष्काळ कायमस्वरूपी या ठिकाणी नष्ट होणार आहे। येथील शेती पाण्याचा प्रश्न मिटणार आहे, त्याच पद्धतीने पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न या ठिकाणी मिटणार आहे। आज आपण बघतो नागझरी गाव त्या ठिकाणी कोरेगाव तालुक्यातील आहे, त्याच पद्धतीने राजाचं कोर्ले हे गाव आहे, त्याच्या बाजूने पाणी सगळीकडे जात असते उरमोडी योजनेचं टेंबू योजनेचं। परंतु ही दोन गावं आज ही पाण्यासाठी अतिशय अडचणीत आहेत। तर या ठिकाणी उरमोडी आणि टेंबू या योजनेमध्ये या गावांचा समावेश करून यांना सुद्धा या ठिकाणी न्याय मिळावा। त्याच पद्धतीने कोरेगाव तालुक्यामधील जो पूर्व भाग आहे या पूर्व भागासाठी सुद्धा पाण्याचं नियोजन करणं हे अतिशय गरजेचं आहे। त्याच पद्धतीने या ठिकाणी शेती पाण्याचे प्रश्न जसे आहेत त्याच पद्धतीने रेल्वेचे पण प्रश्न या ठिकाणी आहेत। आता रेल्वेचं या ठिकाणी वायडनिंग चालू आहे, त्या ठिकाणी जे काय बोगदे आहेत आज किरोली असेल त्याच पद्धतीने नडशी या ठिकाणी बोगद्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पाणी साचतंय आणि हा नवीन प्रोजेक्ट या ठिकाणी चालू आहे। कन्क्लूड करा। त्या माध्यमातून थोडंसं या विषयाकडे सुद्धा आपलं लक्ष जावं आणि संबंधित यंत्रणांना आदेश द्यावेत। या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल परत एकदा धन्यवाद मानतो।